लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहेच की जून आणि जुलैमध्ये पैसे न मिळालेल्या महिलांची पडताळणीची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे आणि यामध्ये आता पडताळणीमध्ये चांगल्या प्रकारे पडताळणी सुरू असलेल्या या जिल्ह्यांबाबतची माहिती आपण घेणार आहे. स्क्रीनवर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडताळणीचे प्रमाण सर्वाधिक कमी आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच ज्यांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या महिलांना आता येणारा हप्ता हा मिळणार का नाही हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या हक्काच्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरुवात करू. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीबाबत नक्की काय अपडेट आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी पडताळणी प्रक्रिया चालू आहे, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी मागील काही दिवसांपासून करत आहेत. तर यामध्ये चांगल्या प्रकारे पडताळणी सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा नंबर 1 येतो. पुणे जिल्ह्यामध्ये ही पडताळणीचे प्रमाण सर्वाधिक चांगल्या पद्धतीने सुरू आहे. एवढंच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्या लाडक्या बहिणींना मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे. ज्या मेसेजमध्ये त्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतः उपस्थित राहून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी त्या ठिकाणी स्वतःच्या समोर होणार आहे आणि ही कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर ज्या महिला सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत परंतु त्यांना चुकून त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आलं आहे, त्यांचं नाव त्याच ठिकाणी लगेच दुरुस्त केलं जाणार आहे आणि त्यांना योजनेचे पुढील पैशांचा लाभ देण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा यामध्ये सर्वाधिक पुढे आहे. पुणे जिल्ह्यामधील जे अपडेट सुरू आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं सर्वाधिक अपात्र बहिणींची संख्या होती, परंतु याच पुणे जिल्ह्यामध्ये आता ही अपडेट असल्यामुळे काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण देखील पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी आहे. त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये देखील चांगल्या पद्धतीने पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. जवळपास सर्व तालुक्यांमध्ये आणि गावामध्ये ही पडताळणी होत आहे. धुळेमध्ये देखील त्याच प्रमाणामध्ये अनेक गावांमधील लाडक्या बहिणी असतील त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडूनच होत आहे. अंगणवाडी सेविका फोन करत आहेत, फोन करून लाडक्या बहिणींकडून कागदपत्र मागवून घेत आहेत आणि इतर माहिती देखील ते विचारत आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यामधील देखील अनेक लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच पद्धतीने रायगड जिल्हा असेल, रायगड जिल्हा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे रायगड देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे आहे. त्याच नंतर कोल्हापूर, जळगाव आणि परभणी, कोल्हापूरमध्ये देखील आपण पाहिलं की अनेक सुरुवातीला अंगणवाडी सेविका असतील त्या अंगणवाडी सेविकांनी ही पडताळणी प्रक्रिया करण्यासाठी नकार दिला होता. FRS ची कामं असतील किंवा इतर कामांचा आम्हाला भरपूर लोड असतो, तसेच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना जे 50 रुपये मानधन ठरलं होतं ते देखील आम्हाला देण्यात आलं नाही, असं कोल्हापूरमधील अनेक अंगणवाडी सेविका बोलल्या होत्या आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पडताळणी प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती, परंतु आता त्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव मध्ये देखील पडताळणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. परभणीमधील देखील अनेक लाडक्या बहिणींनी आपली या ठिकाणी पडताळणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर सुरुवातीच्या काळात हा एक असा जिल्हा होता की ज्या ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया सुरूच होत नव्हती. मागील काही दिवसांपूर्वी देखील अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत तक्रार केली होती, परंतु मागील आठवड्यापासून छत्रपती संभाजीनगर मधील जवळपास सर्वच गावांमध्ये ही पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मिळत आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील देखील अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. जालना आणि मुंबई उपनगरमध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळण्या ह्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. हे काही जिल्हे आहेत जिथे अतिशय चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू आहे. आता तुम्ही या जिल्ह्यांमध्ये कुठे आहे का आणि तुमची पडताळणी झाली आहे का हे आम्हाला आधी कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला याबाबतची अधिकृत किंवा अधिकची माहिती मिळणार आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणता आहे याबाबत देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये माहिती देऊ शकता. आता यामध्ये पडताळणी सुरू असलेले चांगले जिल्हे आता पाहिले, आता जे असे जिल्हे आहेत की जिथे पडताळणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, तर या जिल्ह्यांमध्ये आता आपण या ठिकाणी नावच घेणार आहोत डायरेक्ट. हे जे 2-3 जिल्हे आहेत इथे अशी लाडक्या बहिणींची तक्रार आहे की आमची या ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होत नाही आहे आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वात आधी जिल्ह्याचं नाव येत आहे, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये असं लाडक्या बहिणींचं मत आहे की आमची पडताळणीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे. धाराशिव नंतर त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.
त्यानंतर सांगली असेल, सांगलीमधील देखील अनेक लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आमची पडताळणी अतिशय संथ गतीने सुरू आहे. आणि नागपूरमध्ये देखील लाडक्या बहिणींची अपात्र संख्या मोठी होती आणि या ठिकाणी देखील संथ गतीने प्रक्रिया सुरू असल्याचे बोललं जात आहे. म्हणजेच की जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी पडताळणीची प्रक्रिया आहे ती संथ गतीने सुरू आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया पार पडली का हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला याबाबतची माहिती मिळणार आहे की तुमची प्रक्रिया पार पडली का लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची. आणि इतर तुमचे जे कोणते प्रश्न असणार आहेत ते आम्हाला नेहमीप्रमाणे कमेंट मध्ये विचारा, जेणेकरून तुम्हाला या कमेंटद्वारे उत्तर मिळेल आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी माहिती देऊ. राहिला प्रश्न की ज्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार का, तर त्याचं उत्तर आहे नाही. लगेच तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, परंतु जेव्हा तुम्ही यामध्ये पात्र होणार आहात त्यावेळेस तुम्हाला जून आणि जुलै आणि ऑगस्ट असे सर्व महिन्यांचे एकत्रित हप्ते दिले जाणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्र्यांनी सांगितले आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट करा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.